आमदार रोहित पवारांच्या आज 11 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष. राज्यसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पत्ता कट होण्याची शक्यता. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी मिळणार नसल्याची कल्पना. मुंबईत येताच आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची सभा. बंगाली लोकांना मुंबईत स्थलांतर होण्यास भाग पाडलं जात आहे, पण मुंबईत बंगाली लोकांची काळजी घेऊ, फडणवीसांचं आश्वासन. राज्यसभेच्या एका जागेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यसभेची जागा पवारांना सोडण्याची ठाकरेंना विनंती. तर जयंत पाटलांची माहिती. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आज उद्या ठरवू, पाटलांचं वक्तव्य. राज्यसभेच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. ट्विट करत आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं, लवकरच मवियाचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील. आदित्य ठाकरेंची माहिती. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या रंगात जास्त फरक नाही. हिरव्या रंगाशिवाय त्यांना रंगच नाही. रावसाहेब दानवेंचा खोचक टोला. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत एकाच रंगात डुबलेत. दानवेंची टीका. सांगली दानेसकडून सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण उपक्रमात एका गर्भवती महिलेने भाजी चिरली. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला भेद. तर अनिशा या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. शासकीय वसतिगृहाच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला. आता महापुरुषांच्या नावाने ओळखले जाणार केंद्र. वसतिगृहाच्या नामांतराबाबत राज्य सरकारचा हा मोठा निर्णय. नाशिकच्या वीर मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजनांनी ठेका धरला. जुन्या नाशिक भागात 300 पेक्षा जास्त वर्षापासून ही मिरवणूक काढली जाते. भाजप आमदार संजय पुराम आदिवासी गाण्यावर थिरकले. देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम पुराडा गावात होळीनिमित्त आदिवासी बांधवांसह थिरकलेत. जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधववर आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेला अटक झाल्याची माहिती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातून अटक झाल्याची माहिती. बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधववर यांनी महिनाभराआधी आत्महत्या केली होती. जळगावात धुलीवंदनाच्या खासगी कार्यक्रमात अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे पाण्याचा फवारा. खासगी कार्यक्रमासाठी महापालिकेच्या अग्निशमन गाड्यांचा वापर केल्याने आश्चर्य व्यक्त. जळगावातील खराब रस्त्यावरून अशोक उईकेंचा सरकारला घरचा आहेर. आदिवासी पाड्यावरील रस्त्याच्या दुरावस्थेवरून उईकेंची नाराजी. खासदार स्मिता वाघ यांच्या समोर रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त. सांगली शहराचं रुपडं पालटणारं डिजिटल दिशादर्शक होर्डिंग ठरत आहेत लक्षवेधी. महापालिकेच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक डिजिटल दिशादर्शक होर्डिंग उभारण्यात आलेत. अहिल्यानगरमध्ये 8वीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार. मुलीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाकडून अत्याचार. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानं हा प्रकार उघड. आरोपी शिक्षकाला अटक. जळगावच्या मेहरून परिसरात जुन्या वादातून 2 गटात वाद. 2 गट समोरासमोर आल्याने वाद उफाळला. दोन्ही गटात हाणामारी. पोलिसांकडून घटनास्थळावरील जमाव पांगवण्यात आला. परिसरात दंगा नियंत्रण पथकाचं जवान तैनात. गोरेगाव पूर्वमध्ये होळी खेळताना 15 माळ्यावरील स्लॅब कोसळला. सुदैवानं कोणीही जखमी नाही. मोरारजी मिल म्हाडा संकुल परिसरातील ही घटना.